आज मी डेली व्लॉग टाकणार आहे सॅटर्डेचा। मला एक दोन जणांनी सजेस्ट केलं होतं की डेली व्लॉग टाकले तर व्ह्यूज पण चांगले येतात आणि आयडिया पण चांगली आहे। तर मी म्हटलं चला आज सुट्टी आहे सॅटर्डेचं, तर चला व्लॉग टाकून तरी बघूया। म्हणून मी आज माझा पूर्ण डेली व्लॉग टाकणार आहे। सकाळी सकाळी अशी मॉर्निंग झालेली आहे। मी 2-3 दिवस झालं मला सर्दीचा खूप त्रास होत होता, तर मी प्राणायाम चालू केले। तर मी आता प्राणायाम करणार आहे आणि मग त्यानंतर बाकीचं रुटीन स्टार्ट करणार आहे। तर आता 8 वाजलेले आहेत। सो गुड मॉर्निंग। थोडीशी लेटेस्ट मॉर्निंग झालेली आहे सुट्टी असल्यामुळे। तर आमच्या गॅलरीतून हे असे झाडं दिसतात, फ्रेश वाटतं सकाळी सकाळी। आणि मग मी नाश्ता आणि यांचा टिफिन करायला सुरुवात केली। आज मला सगळं आवरून हे ऑफिसला गेल्यानंतर माझी पार्लरची अपॉइंटमेंट होती केराटिन करण्यासाठी, तर मला तिकडे जायचं आहे। सो सगळं पटपट आवरून मला जायचं होतं। ही भाजी पण त्यांना बटाट्याची भाजी वगैरे डब्यामध्ये आणि उपमा केला होता। बाहेर बघितलं तर खूप ऊन पडलं होतं, खूपच ऊन पडते सध्या। अशात पावसाचं वातावरण संपलेलं आहे। थोडीशी साफसफाई करून घेतली, मग नंतर बाकीचे कामं आवरता येतात म्हणून। आणि यांना नाश्ता रेडी झाला होता, तर तो नाश्त्यांना सर्व करायचा होता, मग केला आणि त्यांनी मग ते नाश्ता करून मग त्यांची निघायची तयारी होती, निघायची गडबड चालू होती। असा हेल्दी नाश्ता आणि ड्रॅगन फ्रूट नाश्त्याला दिलं त्यांना आणि ते निघाले। सो त्यांना बाय केलं, आता ते ऑफिसला गेले। आता मला माझी बाकीची कामं अपॉइंटमेंट वगैरे सगळं करायचं होतं, तर हे सगळं आवरलं। बाकीचं भांडे वगैरे सगळं A to Z आवरूनच बाहेर निघावं लागतं सुट्टी म्हणली की। असे माझे हेअर्स खूप असे बाउन्सी आणि एकदम हे झालेले। स्ट्रेटनिंग केली होती मी मागे, ती पण निघून गेलेली आहे। सो मी ते करण्यासाठी आता निघाले आहे। मग मी जाताना घरासमोरचे आहेत, ते म्हणले दीदी आम्हाला पण स्कूलला वेलकम बाय। मग फायनली पार्लरला आले आणि केराटिनचं काम चालू झालं आणि 10:30 वाजता आलेली आहे मी। आता बघू किती वेळ लागतो। तर मस्त वाटत होतं मला। आता स्ट्रेटनिंग करून घेतलेली आहे, पाहू शकता। सो फायनली केराटिन झालेलं आहे। मला खूप छान वाटतंय, एकदम शायनिंग हेअर्स झालेत माझे। आणि फिल्टर लावून व्हिडिओ याच्यासाठी बनवते कारण 4 तास बसून खूपच थकली आहे मी, एकदम चेहरा डल झाला होता। सो भारी वाटतंय। सो फायनली बॅक टू होम। सो आय एम व्हेरी मच टायर्ड। सकाळी नाश्ता देखील केला नव्हता, फक्त फ्रूट्स खाल्ले होते। तर आता खूप भूक लागली आहे आणि कामं पण करायचे जवळपास। आता 3:45 वाजले। चला तर मग आता जेवण वगैरे थोडंफार काहीतरी खाऊन मग कामं आवरायची आहेत। सो आता मस्तपैकी सगळं आवरलेलं आहे, तर मी उपमा आणि दही खाणार आहे। आणि आज मी फ्री केराटिन केलं आहे। म्हणजे काय स्कीम होती, फ्री कसं काय मला दिलं पार्लरवालीनं, नेमकं मी कोणतं पॅकेज घेतलं होतं ते मी फुल व्हिडिओ बनवला होता त्यांचा, पण हा व्हिडिओ खूप लेंदी होत होता। सो मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे। आता मी मस्त छोटीशी नॅप घेणार आहे। चला तर मग अशा प्रकारे फ्रेश पैकी नॅप घेऊन आणि हे पण ऑफिसून आले। मग ह्यांना पण मी चला म्हणलं फ्रेश होऊन माझी बहीण येते, सो तिला आम्ही पिक करायला चाललोय। आणि कुठेतरी दांडिया बघायला घेऊन चल म्हणून ती मागे लागली होती। सो आम्ही म्हणलं ये आधी इकडे मग बघूया। तसंही खूप दिवस झालं भेट झाली नव्हती तिची, त्यामुळे आणि एक सॅटर्डेच होते मी खूप तिला भेटण्यासाठी पण, आणि केराटिन वगैरे केल्यामुळे पण मला खूप मस्त वाटत होतं आज। अशा पद्धतीने आता आम्ही ते थांबलोय, तिचा वेट करत। आली आहे ती, रोड क्रॉस करून येतीच आहे आली। मग तिला घेऊन पहिल्यांदा आरोग्यदायी पाणीपुरी खायला गेलो आम्ही। आणि तिथे पाहिलं तर काय, त्याच्या मागच्या साईडलाच दांडिया चालू होते। तर ऑफकोर्स आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली पहिले आणि मग आम्ही दांडिया पाहण्यासाठी आतमध्ये गेलो। पण आम्ही ड्रेसिंग करून आलो नव्हतो, कारण आमचं असं होतं की जवळपासच ठीक आहे बघूया एखाद दुसरे दांडिया, म्हणून आम्ही विदाऊट ड्रेसिंगमध्येच गेलो होतो। पण तरी पण चल तू जा मी जा हे करत करत आम्ही असंच तिथे थांबल्या थोडंफार डान्स केला। मग तिला म्हटलं तू तरी जाऊन डान्स करून ये थोडासा, मग ती पण म्हणली नाही। मग आम्ही थोडासा शॉर्ट व्हिडिओ वगैरे घेतला आणि भूक लागली होती तर RK बर्गरला आलो। ह्याचा फुल व्लॉग येणार आहे। हा एकदम टेस्टी आणि चीप प्राईजमध्ये भेटणारा बर्गर आहे। मग तिथून आम्हाला थोडीशी भूक लागली होती, तर हे आम्हाला खूप सुंदर अशा ठिकाणी घेऊन आले होते। आणि हे कोकणे चौकामध्ये आहे ठिकाण, त्याचं नाव मी तुम्हाला सांगणारच आहे। तर ते आहे 18 डिग्री। तर खूप छान वाटलं, ॲम्बियन्स वगैरे खूप छान होतं। तर मग मी व्हिडिओ नाही करणार तर काय ना। मग पिझ्झा ऑर्डर ऑलरेडी आली होती, तरी पण मी म्हणलं त्यांना थांबा मला आधी व्हिडिओ करू। अशा पद्धतीने मस्तपैकी पोटभर खाल्लेलं आहे गचागच।
आणि आम्ही यांना शेवटी बिल भरायला लावलं. त्या मजाक करत होते माझ्यासोबत की तुला प्लेट उचलाव्या लागतील. बघा ही त्या अगाऊ मुलीमुळे इथे यावं लागलंय. शेवटी भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.